नारी शक्ती वंदन विधेयक हे जे नुकतंच संसदेमध्ये मागच्या आठवड्यामध्ये मोदी सरकारने या विधेयकाच्या अनुषंगाने जे काही विशेष अधिवेशन बोलून ह्या संदर्भात चर्चा घडवून आणली आणि नारी शक्ती वंदन विधेयकाला जोड म्हणून जे काही डिलिमिटेशन हे बिल पास करण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते बिल उधळलं गेलं. थोडक्यात विरोधी पक्षांनी म्हणजेच इंडिया आघाडीने त्याला विरोध केला आणि संपूर्ण देशभर याविषयी एक मोठा गदारोळ उडाला. आणि एक नेमकं नारी शक्ती वंदन विधेयक जे 2023ला पास झालं होतं, परंतु आता ते अंमलात आणण्यासाठी मोदी सरकारने जे डिलिमिटेशनच्या माध्यमातून जे काही प्रकार घडवून आणला आणि नेमकं ह्या विषयावरनं जे काही रणकंदन झालं आणि त्याचे संसदेपासून आपल्या राज्याच्या, देशाच्या, शहराच्या कानाकोपऱ्यात त्याचे जे काही पडसाद उमटले, त्या पार्श्वभूमीवर आज आपण पिंपरी चिंचवड न्यूजच्या स्टुडिओमध्ये या शहरातील महिला कार्यकर्त्या म्हणून, एक संवेदनशील कार्यकर्त्या म्हणून रेश्मा योगेश बाबर यांना निमंत्रित केलेलं आहे. रेश्मा बाबर यांची विशेष ओळख म्हणजे पिंपरी चिंचवड शहराचे माजी नगरसेवक, या हवेली तालुक्याचे माजी आमदार, मावळ लोकसभेचे पहिले खासदार गजानन बाबर यांच्या त्या सुनबाई आहेत. एक सर्वसामान्य कुटुंबातनं आलेल्या, परंतु राजकीय पार्श्वभूमी जरी त्यांची असली तरी एक संवेदना, एक विविध विषयांवर त्यांची जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्यक्त होत असतात, तर त्याच आधारे आज आपण त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. नमस्कार रेश्माताई. नमस्कार. रेश्माताई, सर्वप्रथम आपला परिचय तुम्ही सगळ्यांना करून द्या. नेमकं काय म्हणजे तुमची पार्श्वभूमी आणि ती सगळी सांगा. मी सौ रेश्मा योगेश बाबर. माझे मोठे सासरे गजानन बाबर या पिंपरी चिंचवडमध्ये नगरसेवक, आमदार, खासदार होऊन गेले आणि दिवंगत मधुकरजी बाबर हे माझे सासरे, तेही इथे नगरसेवक होते. आणि माझे पती श्रीयुत योगेशजी बाबर हे माजी शिवसेना शहराध्यक्ष आहेत. ते माझी अशी राजकीय बॅकग्राऊंड असल्यामुळे सातत्याने आमच्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये काय चाललेलं आहे, राजकारणात काय चाललेलं आहे याची चर्चा होत असते आणि त्या अनुषंगाने आमची मतांतर डिस्कस होत असतात. तर त्या म्हणजे खरं सांगता माझी कुठलीही राजकीय, जरी फॅमिलीची राजकीय बॅकग्राऊंड असली तरी मी कुठल्याही पदावर नाही आणि मी अजून कुठल्याही पक्षातही नाही आहे. त्यामुळे मी सर्वसामान्य महिलांचा मुद्दा किंवा त्यांना आत्ता काय वाटतं आहे याबद्दल व्यक्त होण्यासाठी म्हणून इथे आलेली आहे. आणि त्यासाठी तुम्ही मला बोलवलं, यासाठी मी आपले खूप आभार आहे. जगताप सरांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानते. रेश्माताई, हे जे काही नारी शक्ती वंदन विधेयक जे काय आत्ता मागच्या एक आठवड्यापासून संपूर्ण देशात गाजतंय, ह्या विधेयकाचं आणि एकूण जे काही पडसाद उमटले ह्याबद्दल तुम्ही एक महिला कार्यकर्त्या म्हणून तुम्ही ह्याकडे कशा अर्थाने बघता? ॲक्च्युली नारी शक्ती विधेयक म्हणजे महिला आरक्षण हे 2023मध्ये सर्व पक्षांच्या ह्या पाठिंब्याने हे झालेलं आहे, पारच झालेलं आहे. त्याचं कायद्यातही रूपांतर झालेलं आहे. पण आत्ता अचानक हा विषय परत कुठून आला आणि हा ॲक्च्युली नारी शक्ती वंदना म्हणजे आरक्षणाचा मुद्दाच नाही आहे, हा मुद्दा आहे डिलिमिटेशनचा. म्हणजे हे नक्कीच मला त्या पूर्ण अभ्यासातून कळलं, इतर लोकांशी चर्चा करताना कळलं की तो जर 23ला तो कायदा पास झालेला आरक्षणाचा, तर तुम्ही आत्ता असं म्हणा की डिलिमिटेशनसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. पण तुम्ही असं का म्हणता की महिलांच्या आरक्षणावर गदा आली आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरतो? अरे ते 23ला मिळालेलंच आहे ना. मग जो खरा मुद्दा आहे तो लोकांसमोर मांडा. अशा अफवा पसरून त्यांना मूर्खात काढू नका. जनता आहे तिचे लाखो डोळे आहेत, ती बघतीये. मग ह्यामध्ये जनतेचा दोष म्हणावं की काय, जनता तर्कसंगत पद्धतीने विचार करत नाही की भाजप प्रभावीपणे त्याचं विश्लेषण करत नाही? पण ह्यामध्ये नेमका दोष कोणाचा, किंवा मग महिला म्हणून ते जाणून घेण्याचा प्रयत्न होत नाही का? मला असंच वाटतं की सर्वसामान्य जनतेतल्या महिलांना ह्या आरक्षणाचा काहीच म्हणजे त्यांच्या दैनंदिन जीवनाशी काहीच संबंध नाही आहे. हा फक्त राजकीय मुद्दा आहे आणि राजकारणातल्या महिलांसाठीच ते
ते जे 1/3 आरक्षण किंवा 33% जे आरक्षण आहे ते फक्त राजकीय महिलांसाठीच तो मुद्दा आहे. म्हणजे सर्वसामान्य जनतेवर ह्याचा कुठलाच परिणाम होताना दिसत नाही. कारण हे आरक्षण आलं म्हणून काही ते जे कुठे IT मध्ये कोणी जॉब करतं, कोणी शिक्षक आहे म्हणून जॉब करतं, मग त्यांना तिथे आरक्षणामध्ये काय वाढ होणार आहे का? नाही, पण महिला जातील की विधिमंडळात जातील, संसदेत जातील. हां, मग तेच मी म्हटलं की राजकारणातल्याच महिलांना याचा फायदा आहे. आम्हाला कधी फायदा होईल सर्वसामान्य जनतेला, जेव्हा राजकारणातल्या महिला आमच्या महिलांसाठी आवाज उठवतील. आज मी बघतीये की अनेक महिलांवरती अत्याचार होताना दिसत आहेत आणि उघड्या डोळ्यांनी, आणि आता सोशल मीडियामुळे लगेचच दुसऱ्या सेकंदाला ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. बरोबर. म्हणजे महाराष्ट्र, मी म्हणते देशापासून सुरुवात केली तर आकडा वाढताच आहे. असं नाही आहे की आपण हे बदललं, सरकार बदललं म्हणून इथे काही बदल झालेला आहे. सर्वसामान्य महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये कमतरता झालेली आहे असं मला कुठेही जाणवत नाही आहे. म्हणजे लांबचं कशाला, आपल्या जवळचंच उदाहरण घेतलं तर मोशीमध्ये आत्ताच मला वाटतं एक महिन्यापूर्वीच एका अल्पवयीन मुलीवरती हे झालं, अत्याचार झाला. तर मला कुठेही ह्या मोर्चात सहभागी झालेल्या नगरसेविका असू दे, आमदार खासदार असू दे, मी कुणालाही टार्गेट करून बोलत नाही. एक महिला म्हणून, संवेदनशील महिला म्हणून महिलांसाठी तुम्ही काय केलं पाहिजे ही आमची माफक अपेक्षा आहे. मग तुम्हाला जर आम्ही आरक्षण म्हणजे तुम्हाला वाढवून हवंय, आम्हालाही ते आनंदच आहे. आज उद्या कुणीही तिथे जाऊ शकतं. तेव्हा पण त्यासाठी तुम्ही म्हणजे महिलांचेही विषय हाताळा. फक्त वरतून काहीतरी तुम्हाला आदेश येतोय म्हणून त्याचं पालन करण्यासाठी रस्त्यावर उतरताना मग जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे हेही लक्षात ठेवून जनतेसाठी सुद्धा कधीतरी रस्त्यावर उतरा, एवढीच माझी म्हणजे महिला म्हणून एक अपेक्षा आहे. पण रेश्माताई, आपण जर बघितलं तर आता ह्या समजा नारी शक्ती वंदन विधेयक जे 2023ला पास झालं, आता त्याचं समजा ते 29ला म्हणा किंवा 32ला समजा ते सुरुवात झाली, तर महिला मोठ्या संख्येने विधिमंडळात जातील, लोकसभेत जातील, मग महिलांचं एक नेतृत्व निर्माण होईल, महिला राजकीय पटलावर, सामाजिक पटलावर मोठ्या संख्येने प्रभावीपणे काम करतील असं तुम्हाला जाणवत नाही का? किंवा त्याचा फायदा बॉटम लेवलला होऊ शकत नाही का? नाही, नक्कीच होऊ शकतो. कारण आपण म्हणतो मुलगी शिकली तर आपल्या घराची प्रगती होते, आपण सुनासुद्धा शिकलेलंच करतो. त्याप्रमाणे जर म्हणजे अशा आपल्याला एवढ्या प्रमाणात महिलांना जर का नेतृत्व मिळालं तर त्यांना कुठलेही नियम आणताना, कुठल्या अध्यादेश आणताना त्यांचं वर्चस्व किंवा त्यांना महिलांच्या दृष्टीने विचार करणारं बाजू मांडता येईल तिथे. त्यामुळे ह्याचा फायदा नक्कीच महिलांना होईल. पण मला असं म्हणायचं आहे की त्याच्यासाठी जनतेवर त्याचा बोजा आला नाही पाहिजे. म्हणजे आत्ता तुमचे आय थिंक 543 काहीतरी संख्या आहे. तर मग त्यातूनच तुम्ही 33% आरक्षण दिलं तरी हे काम होऊ शकतं. म्हणजे महिलांनाच तुम्हाला शक्ती द्यायची आहे तर तुमच्या अंतर्गत जे तुमचे आकडेवारी आहे त्यातून द्या. तुम्ही जनतेच्यावरती बोजा टाकून आता तुम्ही उद्या जेव्हा डिलिमिटेशन करणार आहे, म्हणजे आरक्षण तर मिळालेलं आहे 2023ला, बरोबर, पण डिलिमिटेशनचा हा महत्वाचा खरं म्हणजे मुद्दा आहे. म्हणजे पुन्हा आपलं तोच विषय सुटतो की हे डिलिमिटेशनसाठी मोर्चा होता. नारी शक्ती आरक्षणाचा मुद्दा ऑलरेडी 2023ला सगळ्यांनी पास केलेला आहे. तर मला असं म्हणायचं होतं की नक्कीच याचा फायदा महिलांना होणारच आहे, त्याबद्दल काही शंका नाही आहे. एक सर्वसामान्य महिला म्हणून आता भारतीय जनता पार्टीने जो काही आंदोलनाची भाषा केली किंवा आंदोलन केलं, मुंबईमध्ये परवाचा प्रकार पण तुम्हाला माहिती असेल की रोडवर मोर्चा काढला. एक महिला जी सोशल मीडियाच्या माध्यमातून फार ॲग्रेसिव्ह झाली, तिने पुढे येऊन म्हणजे ते प्रकरण पण खूप गाजलं. तर मग भारतीय जनता पार्टी ह्याला वेगळं रूप देऊन त्याचं भांडवल करते का, किंवा ते लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करते का? एक सामान्य महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं? हो, नक्कीच असं होताना दिसतंय. आपण एक साईडला नारी शक्ती वंदना विधेयकाबद्दल बोलतोय आणि दुसऱ्या साईडला एक नारी केवळ बोलली, आपल्या हक्कासाठी भांडली रस्त्यावर येऊन म्हणून तिच्याबद्दल अश्लील फोटो आणि बदनामीकारक वाक्य तुम्ही जेव्हा स्प्रेड करता तेव्हा कुठले बॅकग्राऊंड न चेक करता, आणि म्हणजे हे अतिशय दुःखद आहे. हे असं व्हायला नाही पाहिजे. कारण तुम्ही एक साईडला महिलांना शक्ती देण्याचा प्रयत्न करता
आणि दुसऱ्या साईडला एखादी महिला बोलायला गेली तर तिची बदनामीही करता. म्हणजे ठीक आहे, तिने काय बोललं असेल, चुकीचं बोललं असेल, पण ती एक आई आहे. त्या क्षणी तिच्या मनामध्ये मुलापर्यंत पोचण्याची भीती होती की हे मोर्चा कधी संपेल कधी नाही हे तिलाच माहीत नव्हतं. बरोबर. असं असताना ती रस्त्यावर उतरली. मग म्हणजे सोशल मीडियावर पण बघा, अख्ख्या देशभरामध्ये तिच्या हिमतीला दाद दिली जाते. अगदी बरोबर. ही जी हिंमत आज आपल्या समाजात किती लोकांमध्ये राहिली आहे या 10 वर्षात, विशेष करून हे म्हणजे काउंट करण्यासारखं आहे. रेश्माताई, आत्ताच नुकतीच एक घटना मागच्या 1.5 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये फार खळबळ उडवून देणारी ठरली. आपण म्हणतो की महिलांना सशक्तीकरण झालं पाहिजे, महिलांना आर्थिक सबलीकरण करण्यासाठी लाडकी बहीण ही योजना पण आणली गेली. त्या माध्यमातून महिलांमध्ये त्यांना पैसे मिळू लागले. परंतु 1.5 महिन्यापूर्वी अशोक खरात नावाच्या एका व्यक्तीने जी नाशिकमध्ये जी घटना घडली, महिलांचं शोषण करून, परंतु महिलांनी गुन्हे दाखल करण्यासाठी पण पोलिसांना आणि एकूणच यंत्रणेला खूप त्रास झाला. आणि त्यासाठी म्हणजे एकीकडे शोषण पण होतं, शोषण सहन पण करायचं आहे, परंतु गुन्हे जेव्हा दाखल करायची वेळ येते तेव्हा मग महिला किंवा महिला संघटना किंवा ज्या आज नारी वंदनसाठी भांडतायत त्यांनी कुठं प्रोटेक्ट केलं किंवा त्यांनी कुठं त्यांना सपोर्ट केल्याचं जाणवत नाही. तुम्ही त्या गोष्टीकडे कशा अर्थाने बघता? मग हे तर दुःखदायक आहे की आता जेवढ्या काही आरक्षणामध्ये महिला निवडून आल्या आहेत त्यासुद्धा महिलांसाठी भरीव काम करत नाही आहेत. म्हणजे बऱ्याच महिला स्टेजवर बोलत आहेत, मोठ्या पदावर आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, सगळं आहे. पण जेव्हा महिलेवरती अत्याचार होतो, आणि यामध्ये मी तर बघते की हिंदू महिलांचीच संख्या जास्त आहे, मग तेव्हा म्हणजे तेव्हा तरी विशेष करून तुम्ही हा प्रयत्न केला पाहिजे की मी तर म्हणेल प्रत्येक महिलेच्या मागे एक नगरसेविका आणि आमदार तिला आधार द्यायला पाहिजे आणि या गोष्टीला तिला सपोर्ट करून त्यातून मार्ग काढून दिला पाहिजे. तिला न्याय कसा मिळेल हे बघितलं पाहिजे. हे जर केलं तर हे उदाहरण घडेल नारी शक्तीचं या समाजासाठी, आणि स्वतः समाज तुमच्यासाठी आज उतरेल. तुम्हालाच तुमच्यासाठी उतरायची गरज नाही पडणार. जेव्हा महिलांसाठी एवढं मोठं काम करताना दिसतील तेव्हा आपणे आप समाजातले सर्व स्तरातली लोक तुमच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतील. परंतु तसं नेमकं घडत नाहीये. महिलासाठी येत नाही. मग ह्याला कुठेतरी एक पुरुष सत्ताक पद्धतीचा अंकुश असल्याचं जाणवतं का? हो, नक्कीच जाणवतं. कारण आज आपण बघतोय आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा नगरसेविका किंवा कुणी असतील तर त्यांच्या मागे त्यांचे हेच असतात, पतीच असतात. म्हणजे त्यांच्या जागेवर आरक्षण बदललं म्हणून त्यांची महिला उभी केली जाते. पण असं होत नाही. आत्ताच म्हणजे आपण बघितलं, अक्षरशः महिला रडल्या, त्यांना तिकीटं मिळाली नाही. मग ह्या वर्षानुवर्ष ह्या कार्यकर्त्या त्यांच्या पक्षामध्ये तुमची नारी शक्ती बळकट करतायत, आणि जेव्हा वेळ येते त्यांना म्हणजे पुढे पाठवण्याची, त्यांची शक्ती वाढवण्याची, तेव्हा तुम्ही त्यांना बाजूला करून नवीन चेहरे देता. मग मी म्हणते तुमच्याच आतूनच सुरुवात करा ना तुमची नारी शक्ती वाढवायला. बरोबर. त्याच महिलांना जर तुम्ही ताकद दिली तर नवीन चेहरे देशाला, आमच्या शहराला नवीन चेहरे मिळू दे ना. बरोबर. आपण एक पाहिलं तर म्हणजे भारतीय जनता पार्टी काय किंवा काँग्रेस काय किंवा अन्य कुठलाही राजकीय पक्ष, म्हणजे महिला आरक्षण असेल, नारीचं सशक्तीकरण असेल, ते फक्त थोडक्यात म्हणजे दाखवण्यापुरतं त्यांचं काम केलं जातं. परंतु आता ह्याच्या आडून जे काही विधिमंडळात म्हणा तर संसदेत महिला जाणार आहेत मोठ्या संख्येने, मग असं समाजामध्ये काय वेगळा बदल घडणार आहे का? किंवा त्याच्यामुळे फार मोठी क्रांती घडेल आणि महिला आता फार मोठ्या ताकदीने पुढे येतील, असं तुम्हाला काय वाटतं? ह्याच्यातनं काय धागा जाणवतो का ह्या मुद्द्यातनं? नाही, महिलांना ताकद तर मिळेल नक्कीच, पण एक साईडला असंही आहे की त्या स्वतंत्र विचार करू शकत नाहीयेत. कोण? महिला. ज्या निवडून येत आहेत सध्या, आपण एकाच साईडनी सगळेजण गेलेलो आहोत. महाराष्ट्रात बघितलं तर दिसतंय चित्र की आपल्याला विरोधकच शिल्लक नाहीये. त्यामुळे एकाच साईडला ज्या सगळ्या महिला गेलेल्या आहेत निवडून आलेल्या, त्या एकाच विचाराने वरतून जो आदेश येतो तो फॉलो करणं एवढीच म्हणजे जणू काय त्यांची कठपुतली झालेली आहे. मग समान शिक्षण तर आहेत, समान अधिकार आहेत, घरातही तेवढाच आज संपूर्ण घराचा डोलारा आपण म्हणतो, संसाराचा डोलारा म्हणतो, महिलाच खंबीरपणे सांभाळते. मग ज्यावेळेस ती सभागृहात येते किंवा बाहेर रस्त्यावर येते, मग तिला संरक्षणाच्या कवचाची का गरज भासते?
म्हणजे तुम्ही बरोबर. महिला म्हणून कशा बरोबर. बघता मग हे असं का, म्हणजे ती जर घरात सक्षमपणे उभी राहत असेल मग तिला रस्त्यावर किंवा सभागृहात येण्यासाठी नवऱ्याची पतीची का आवश्यकता भासते? तसं आपली भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधानच आहे पहिल्यापासूनच, त्यामुळे थोडाशा सपोर्टची गरज महिलांना प्रत्येक ठिकाणी पडतेच. पण मग महिलांनी शिक्षण घेतलेलं आहे, सगळं झालेलं आहे, ठीक आहे. पण आज माझी मुलगी सुद्धा जेव्हा मी बाहेरच्या राज्यात किंवा शहरात पाठवते तेव्हा मला ती म्हणजे बॅकग्राऊंडला ही भीती असते की सेफ आहे ना, म्हणजे माझ्याच देशात माझ्याच राज्यात फक्त शहर बदलल्यामुळे माझी मुलगी सेफ आहे की नाही हा प्रश्न आज माझ्यासारख्या चांगल्या कुटुंबातल्या महिलेला पडतो. म्हणजे आज हे राजकारण किती सुरक्षित राहिलेलं आहे आपल्या जनतेसाठी आणि महिलांसाठी. कारण बघितलं की अत्याचारात महिला असतील का लवकर न्यायव्यवस्थाच आपली चुकी म्हणजे फार उशिरा न्याय देते. बरोबर. तोपर्यंत फार सगळं त्या महिलेचं खच्चीकरण होऊन जातं. आणि म्हणजे महिलांसाठी कुणी आवाज उठवणारी तर मला एकही नेता आत्ताच्या घडीला दिसतच नाही आहे महाराष्ट्रामध्ये, आणि माझ्या शहरातही कुणी असं दिसत नाही आहे. मग असं असताना महिलांना सेफ कसं वाटेल? महिला कुणाकडे जातील? आज महिला आयोगाच्याच महिला जर अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अडकलेल्या असतील तर कुठल्या महिलेला सेफ वाटेल या शहरात वावरताना? पण त्याची दुसरी बाजू बघितली तर अशोक खरात प्रकरणामध्ये ज्या रुपाली चाकणकर आहेत, म्हणजे संपूर्ण म्हणजे सोशल मीडियाचा मागच्या महिन्यातला जो फोकस पाहिला तर त्याच त्यांचं समर्थन करतायत. मग महिला विचार करत नाही का की जर एक महिला जर रुपाली चाकणकर असतील किंवा अन्य कोण जर एखाद्या भोंदू महाराजाचं समर्थन करतायत मग अशा वेळेस महिलेला दोष द्यायचा की नेमकं काय, म्हणजे व्यवस्थेला दोष द्यायचा? अशा वेळी खरं म्हणजे व्यवस्थेला पण दोष देता येईल आणि त्या महिलेनी अंधश्रद्धेच्या पोटी जे केलं तर तो तिचाही दोष आहे. बरोबर. पण व्यवस्थाच तिला त्यांच्यापर्यंत घेऊन गेली. आज आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा रोजच्या जीवनामध्ये स्ट्रगल करावा लागतो. मग असं असताना प्रत्येकजण शॉर्टकट हा शोधतच असतो, आणि म्हणून आपण आपल्यावरही कधी संकटाची वेळ आली तर आपण जातोच पत्रिका हे ते दाखवायला. पण आपण ह्यापुढे जाऊन सतसत विवेकबुद्धी ठेवून त्यामध्ये किती गुरफटायचं किती नाही हा विचार करण्याची कुवत आपल्याकडे स्वतःची असली पाहिजे. बरोबर. रेश्माताई, आता जरी आता हा नारी शक्ती वंदन विधेयक आता पुढे काय होईल हा नंतरचा मुद्दा आहे, परंतु एक कौटुंबिक महिला, एक राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातनं तुम्ही आहात. मग ज्यावेळेस अशी काही समाजामध्ये जे काही आपण घडताना पाहतो वाचतो, मग अशावेळी कुटुंबामध्ये तुम्ही कशा प्रकारे चर्चा करता किंवा नेमकं तुम्हाला काय तुमच्या भावना तुम्ही कशा प्रकारे प्रकट करता? यामुळे म्हणजे हे प्रकट करताना तर मला सोशल मीडियाचा फारच उपयोग होतो. फेसबुक असू दे, इंस्टाग्राम असू दे, परंतु सोशल मीडिया पण फार विखारी होत चालला आहे. म्हणजे एखादी महिला ज्यावेळेस एखादे कॉमेंट्स टाकते किंवा काही मुद्दा मांडते तर मग असे काही डोमकावळे पण असतात की जे फार प्रखरतेने हल्ला करतात. मग अशा वेळी तुम्हाला एक सावध भूमिका घ्यावीशी वाटते की त्याला तोंड देऊन टक्कर द्यावीशी वाटते? काय नाही, एकटी महिला टक्कर देऊन किती टक्कर देईल? त्यामुळे सर्व महिलांनी मिळून किंवा एका समाजाने संपूर्ण ह्याचा विचार केला पाहिजे की आपण त्या महिलेच्या, जर एखादी महिला आपल्यासाठी बोलती आहे तर तिच्या मागे आपण म्हणजे एक तिचा कुठेही स्वतःसाठीचा विचार नाही आहे ते मांडताना. मग असं असताना आपण त्याला ट्रोल करावं का? बरोबर. हे त्या व्यक्तीलाच कळलं पाहिजे ना. यातून त्याची मानसिकता, त्याचे संस्कार आणि त्याच्यावरून त्याला जे वर्ण आदेश आलेले त्यांचे संस्कार हे दिसतं. अगदी बरोबर. माझा पहिला जो मुद्दा होता की हे जे कौटुंबिक स्तरावर तुम्ही ह्याविषयी एखादं काही घडत असेल समाजामधले जे काही बदल किंवा महिलांविषयीचे अन्याय अत्याचार, तर त्यामध्ये तुमचे पती असतील किंवा घरातील अन्य कोण कुटुंब सदस्य असेल तर तुम्ही त्याविषयी कशी चर्चा करता किंवा त्याविषयी कसं मांडता तुमची भूमिका? पहिलं तर आमच्या घरामध्ये कायमच म्हणजे राजकीय फॅमिली असल्यामुळे समाजात काय घटना घडतायत यांचे पडसाद आमच्या घरामध्ये चर्चेला असतातच. रोजचा पेपर वाचला जातो, रोजचं सोशल मीडियावरती जाणं होतं, त्यामुळे त्यातून आम्हाला विषय म्हणजे माझ्यापर्यंत ते विषय येतात. आणि विशेष करून महिलांचा विषय असला की
एक हेच होतं म्हणजे की एखाद्यावर अत्याचार झाला म्हणजे मी आता कुठल्या पदावर नसल्यामुळे मी तिथपर्यंत जात नाहीये, पण असं वाटतं की उठून जावं तिथपर्यंत. बरं. असं होतं कधी कधी की का बाकीच्या म्हणजे एवढं आपण निवडून दिलेले लोक आहेत का तिथपर्यंत पोहोचत नाही, का त्या महिलेला आधार देत नाहीत, असं होतं. आपण उठून जावं का, पण असं दुसऱ्या साईडला वाटतं आपल्याकडे तो अधिकार अजून आलेला नाहीये, असंही होऊन जातं. बरं. पण मला ह्या म्हणजे आमच्या घरात जेव्हा डिस्कशन होतं तेव्हा माझ्या पतींचे ह्याबद्दलचे विचार खूपच डेप्थ लेवलपर्यंतचे असतात. ते मी ऐकत असते, त्यांच्याशी बोलत असते, डिस्कशन करत असते. कधी कधी वादविवाद पण होतात, त्यातून माझा मुद्दा त्यांचा मुद्दा असं पुढे मागे होत असतो. आणि त्यातून मला खरं म्हणजे या विषयांबद्दल आपलं मत व्यक्त करण्यासाठी एक मत तयार होतं. बरं. तुमच्या बाबतीत असं ऐकलं गेलं की निगडी प्राधिकरण हा जो काही फोरम आहे त्या माध्यमातूनही तुम्ही फार सक्रिय असता, किंवा मग छोटे छोटे जे काही समस्या असतील आपल्या प्रभागातील असतील, आपण ज्या भागात राहतो तिथल्या, तर तिथेही तुम्ही कशा प्रकारे काम करता, किंवा काय घटना घडलेल्या आहेत का त्याचं काय? येस. ॲक्च्युली आमचा NPRF म्हणून निगडी प्राधिकरणचा ग्रुप आहे. महिलांचा आहे का? नाही, पूर्ण तिथल्या लोकांचा ग्रुप आहे, ज्याच्यावरती आमच्या प्रभागातल्या समस्या टाकल्या जातात, मांडल्या जातात, त्याविषयी चर्चा होते. आणि माझ्याबरोबर म्हणजे ह्या माध्यमातून मी जे सोशल जे काही काम करण्याचा प्रयत्न केला तो असा की आमच्या समोरचा रस्ता वर्षानुवर्ष तिथे डांबर पडत नव्हतं, रस्ता होत नव्हता. म्हणजे त्याच्यावरती महानगरपालिकेचं काहीतरी 7-12वरती प्रॉब्लेम होता. मग मी खूप वर्ष वाट बघितली, मी राहायला जाऊन पण तिथे 3-4 वर्ष झाली तरी तो रस्ता होत नव्हता. मग शेवटी मी हे केलं, व्हिडिओ काढला त्या रस्त्याचा आणि आमच्या ग्रुपवरती टाकला. पण लगेचच मला तिथल्या महिला ज्या नगरसेविका आहेत त्यांचा लगेचच मला हे मिळाला, सपोर्ट मिळाला आणि त्यांनी तो रस्ता करून घेतला. आणि अशा पद्धतीने मी बरेच ठिकाणी जिथे कचरा असेल, रस्त्यामध्ये खड्डे असतील, असे विषय मी त्या ग्रुपवरती मांडत असते, फोन करून ते फॉलोअप करून घेत असते. म्हणजे मला ह्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की आज आपल्या इथे पिंपरी चिंचवडला रस्त्याची ती दुरवस्था झाली आहे, गल्लीपासून मेन रोडपर्यंत. ह्याचा विषय कुणीच घेत नाही, त्याविषयी कुणीच प्रश्न मांडत नाही आणि काम करतानाही दिसत नाही. जबकी हा अतिशय जनतेचा रोजच्या जीवनातला, दैनंदिन जीवनातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण एखादा माणूस म्हणजे आमच्या इथे शाळा आहे, तर शाळेच्या इथे रोज महिला आपल्या छोट्या छोट्या मुलांना 2 व्हीलरवर घेऊन येतात. कधी उशीर झाला तर घाईघाईनी गाडी चालवत असतात. आणि असं असताना जे रस्ते खोदलेले आहेत किंवा जे रस्ते नीट केलेले नाहीत, त्यातून कसरत करून त्यांना त्या शाळेपर्यंत पोचावं लागतं. पण एखाद दिवस जर का ॲक्सिडेंट झाला, काय झालं, तर ह्याची भरपाई कोण देईल? पण ह्याविषयी कुणीच काही म्हणजे काम करताना, इमर्जन्सी आहे अशा पद्धतीने वागताना दिसतच नाही. मग ह्यामध्ये म्हणजे ते सहन करणे किंवा दुर्लक्ष करणे, ही जी काही महिलांमध्ये जी काही म्हणजे ते घरातच आपल्या कुटुंबावरच जर आघात झाला किंवा काय झाला तरच मग हे करतात, आणि बाकी इतर जे काही जनरल समस्या असतात त्यामध्ये मागं पडतात. मग ह्यामध्ये धाडसाने महिला कधी पुढे येणार? मग असं जर आज तुम्ही समजा त्या फोरमच्या माध्यमातून काय समस्या मांडताय किंवा बोलताय, परंतु अशा अनेक महिला जे वर्षानुवर्ष सहनच करतायत किंवा जे काही समोर दिसतंय वास्तव तरी पण त्याकडे दुर्लक्ष करतात, मग अशांची एकजूट कशी होणार मग महिलांमध्ये? तुम्हीच म्हणताय आता मगाशी की एका महिलेला दुसऱ्या महिलेने सपोर्ट केला पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. मग ही जी उणीव आहे, ही जी पोकळी आहे, मग ह्याविषयी काय करता येईल, तुम्हाला काय वाटतं? मी म्हणेल सभासद नोंदणी हा फार आपल्या पुढे आलेला फार म्हणजे महिलांची एक संघटना, म्हणजे शहर पातळीवरच कुठलाही पक्ष किंवा कुठलंही काही न ठेवता महिलांच्या स्ट्रेंथनिंगसाठी ही संघटना बनवली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ज्या महिला वेळ देऊ इच्छितात त्यांची नोंदणी करून आपण एक फोरम बनवलं पाहिजे शहरासाठी, आणि जिथे आपल्या महिला समोर येऊन बोलताना थोडं धजावत नाहीत, पण फोरमवरती गपचूप आपले विषय मांडायला सहज पुढे येतील. तर माझ्या मते
की ह्या पद्धतीने जर आपण काम केलं किंवा एक कुणी आहे असं फोरम चालू केलं तर मी कायमच त्यांचे ऋणी राहील आणि मी तिथे काम करण्यासाठी इच्छुक राहील. हा झाला स्थानिक पातळीवरचा मुद्दा. परंतु ज्यावेळेस एखादं आपलं शहर पातळीवर किंवा राज्य पातळीवर जे आम्ही वाचतो, मग ह्याविषयी बदल घडवण्यासाठी मग तिथे नेमकं काय करता येईल किंवा काय तुम्हाला जाणवतं की अमुक केल्यानंतर हा मार्ग त्यामध्ये सापडू शकतो? एक महिला म्हणून आपण एक थिंकिंग करतो, तिथे काय जाणवतं? त्यावेळी असं जाणवतं की महिलांना अजूनही चूल आणि मूल हे प्रेफरन्समध्ये आहेच आहे. आणि त्यामुळे म्हणजे घरातून कुटुंबाने जर तिला आधार दिला आणि तिच्यामध्ये जर ती स्ट्रेंथ असेल तर ती नक्कीच ह्यामध्ये पुढे जाऊ शकेल. पण ह्यासाठी पूर्णपणे मी म्हणेल कुटुंबाचा आधार तिला आवश्यक आहे. मग कुटुंब म्हटलं तर मग आपण नेमकं म्हणजे तिला पतीचा सपोर्टची गरज वाटते? पती असू दे, अजून आपल्या घरातले अजून इतर रिलेशन्स असू दे, जेणेकरून आपल्या मुलांचं टेन्शन किंवा घराचं टेन्शन तिचं थोडं कमी होईल. तेव्हा रूढी परंपरेच्या ज्या चक्रात गुरफटलेली महिला आहे ती बाहेर पडत नाही. बरोबर आहे, असं तुम्हाला म्हणायचं? येस येस. मग हा बदल तुम्हाला असं वाटतो का की बाबा हा आज न उद्या घडू शकेल? मग त्यासाठी हे नारी शक्ती वंदन उपयोगी ठरेल का? किंवा तो कायदा जर झाला तर मग महिला नेतृत्व म्हणून पुढे येतील? मग हे नेतृत्व जे तुम्ही म्हणताय की बॉटम लेवलला म्हणजे स्थानिक पातळीवरची जी महिला ज्या पद्धतीने विचार करते तर तसा बदल घडणं अपेक्षित आहे काय? तसा बदल घडणं अपेक्षित असण्यापेक्षा मी म्हणेल की ते जे आरक्षण मिळालं हे ॲक्च्युली राजकीय महिलांसाठीच आहे. त्यामुळे सर्वसामान्य महिलेशी त्याचा काहीही दैनंदिन जीवनामध्ये संबंध नाही, संपर्कही नाही. त्यामुळे म्हणजे जे पक्षातल्याच महिला असतात जुन्या जाणत्या, त्या नवीन महिलांना जरी ती सक्षम असली तरी पुढे जाऊन देताना दिसत नाही. या ठिकाणी महिलाच महिलेला खाली खेचताना दिसते आणि त्यामुळे नवीन नेतृत्व, सक्षम नेतृत्व कुठल्याही पक्षामध्ये नवीन स्तरावरती पुढे येताना उभं राहताना दिसत नाही. आणि ह्याला पूर्णपणे मी म्हणेल की पक्षाची अंतर्गत संरचना ही कारणीभूत आहे. म्हणजे मी कुठल्या राजकीय पक्ष, कुठल्याही पक्षांच्या असू दे, त्यांनी हे जे आरक्षण आहे हे त्यांनी स्वतःच्या अंतर्गत पक्षाच्या म्हणजे संविधानामध्ये ती मांडले पाहिजे की एवढ्या महिला आपल्याकडे पाहिजेच. म्हणजे त्यांनी त्यांच्या पातळीवर, पक्षाच्या पातळीवर त्या महिलांची संख्या वाढली पाहिजे. आणि यामध्ये नवीन महिलांच्याही नेतृत्वावर विश्वास दाखवला पाहिजे. तेव्हा नवीन नेतृत्व काम करण्यासाठी पुढे तयार होईल. जर तुम्ही त्याच महिला सातत्याने देत राहिलात तर नवीन महिला तुमच्यापर्यंत पोचणार नाहीत. कारण महिलेला आपल्या कुटुंबातला वेळ काढून तो वेळ समाजासाठी जर लावायचा आहे तर त्या वेळेची नोंद ही म्हणजे मी म्हणते तो वेळ फार बहुमूल्य आहे. बरोबर. मग असा वेळ जर ती देतीये आणि नंतर तिला पश्चातापाची वेळ येते. आपण मागे बघितलं अनेक महिला रडत होत्या टीव्हीवरती तिकिटासाठी, तर त्या महिलांनी कित्येक वर्ष दिलेली आहे आपल्या समाजासाठी किंवा राजकारणासाठी. मग त्यांना त्या ठिकाणी जर नाकारलं जातंय, अचानकपणे कोणतरी नवीन व्यक्ती तिथे येऊन तिच्या जागेवरती तिकीट मागतो आहे, जर अशा प्रकारे होताना अशा घटना जर दिसत असतील तर कुठली नवीन महिला आपला बहुमूल्य वेळ खर्च करून का उभी राहील आणि कसं तुम्हाला नवीन नेतृत्व मिळेल? अगदी बरोबर. धन्यवाद रेश्माताई. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या अनुषंगाने एकूणच महिला आरक्षण आणि महिला अन्याय अत्याचार ह्या सगळ्या विषयांचा धांडोळा आज आपण तुमच्या निमित्ताने एक सामान्य महिलेला काय वाटतं ह्या भूमिकेतनं आज आपण घेतला. आज तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि या सगळ्या भूमिकेचे जे काही पदर आहेत, एकूणच कौटुंबिक असतील, तिला ज्यावेळेस समाजामध्ये भिडताना जे काही अडीअडचणी संकट येतात, ह्या सगळ्या प्रश्नांना आपण अतिशय छानपणे समर्पक उत्तरं दिली. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.